Hello, my dear students. Smita Miss here. Today I am going to teach you poem The Twins from Unit 2. 2.3 The Twins. It's a humorous poem and the poet is Henry Sambrook Lee. Henry Sambrook Lee. Now listen this poem. As this poem you will see confusion in the poem. First, I want to request you, dear children, please subscribe and like my channel. Now in this poem we are going to see figure of speech. अलंकार. मराठीत तुम्ही अलंकार शिकता. तर फिगर ऑफ स्पीच हा अलंकार या कवितेमध्ये कोणता अलंकार आलेला आहे तर तो आहे हायपरबोल. HYPERBOLE. हायपरबोल म्हणजे काय तर अतिशयोक्ती. म्हणजे या कवितेमध्ये तुम्हाला अतिशयोक्ती, ट्विन्स आहेत हे दोघं भाऊ आणि त्यांच्यामध्ये काय काय घडलंय तर ही कविता जी आहे ह्युमरस पोएम आहे. आता ह्युमरस म्हणजे काय तर हास्य किंवा विनोदी अशी ही कविता आहे आणि ही नक्कीच तुम्ही एन्जॉय करणार आहात. तर चला तर मग ऐकूयात द ट्विन्स बाय हेनरी सॅम्ब्रुक ली. लिसन द पोएम केअरफुली. First of all, I want to tell you rhyming scheme of this poem. आता रायमिंग स्कीम काय आहे हे तुम्ही 9वी मध्ये शिकलेला आहातच, पण तरी सुद्धा पुन्हा सांगते मुलींनो. रायमिंग स्कीम, इट इज द पॅटर्न. रायमिंग स्कीम इज द पॅटर्न दॅट इज क्रिएटेड ॲट द एंड ऑफ द लाईन्स ऑफ पोएट्री. रायमिंग स्कीम म्हणजे काय तर कवितेच्या ज्या ओळी असतात त्याच्या शेवटी ज्या लाईन्स आहेत त्या रायमिंगनी एंड झालेल्या असतात. तर ते आपण आता इथे रायमिंग स्कीम बघूयात. बघा आता पहिल्या ओळीचा शेवटचा वर्ड जो आहे तो आहे लिम. दुसरा काय आहे दुसऱ्या ओळीचा ब्रदर. पुन्हा आपण बघतोय हिम, अनदर. आता बघा लिम हिम, लिम हिम. रायमिंग वर्ड्स आले इथे. ब्रदर, अनदर रायमिंग वर्ड्स आलेले आहेत. म्हणून मग आता इथे रायमिंग स्कीम कशी येईल. आपण ABCD प्रमाणे जातो. मग आता इथे A B, पण मग इथे हिमला C म्हणून चालेल का नाही. लिम अँड हिम रायमिंग वर्ड्स आहेत म्हणून इथे आपलं A येणार आणि ब्रदर आणि अनदर B आहे म्हणून AB AB असं इथे आपल्याला दिसते. AB AB. त्याच्यानंतर पुढे दिसते आपल्याला किन, पिच, ट्विन, विच. मग किन आणि ट्विन, पिच आणि विच बरोबर आहे. मग आता अनादर, अनादरला बी आहे. बी नंतर काय येत आहे सी म्हणणार आपण. सी नंतर डी घेणार आहोत, परंतु किन आणि ट्विन सेम आहे म्हणून सी सी आणि डी डी, पिच विच. मग आता पहिल्या स्टॅन्झामध्ये तुम्हाला रायमिंग स्कीम लक्षात आली असेल. AB AB CD CD, AB AB CD CD अशी ही पूर्ण कवितेची रायमिंग स्कीम आहे. आलंय लक्षात मुलींना एवढं? ओके. नाव I will explain you the first stanza of this poem, The Twins. Humorous poem it is. हास्य विनोदी अशी ही कविता आहे. Listen. In form and feature, face and limb, I grew so like my brother. मी पहिलंच तुम्हाला सांगितलेलं आहे की इथे हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती अलंकार हा दिसून येतोय आणि याच्यामध्ये हे ट्विन्स हे दोघं जे भाऊ आहेत त्यातला एक द स्पीकर यातला एक ट्विन्स मधला जो भाऊ आहे तो तुमच्याशी बोलत आहे. इन फॉर्म अँड फीचर. फॉर्म अँड फीचर म्हणजे काय द स्ट्रक्चर अँड अपिअरन्स म्हणजे चेहरापट्टी ज्याला आपण म्हणू शकतो, त्यांचं रूप म्हणू शकतो किंवा आयडेंटिकल ट्विन सेम अगदी सारखे होते.
कशात? तर फेस अँड लिम्ब, अगदी त्यांचा चेहरा सुद्धा, अँड लिम्ब म्हणजे अवयव सुद्धा, चेहऱ्याची जी ठेवण होती, उंची म्हणा, हे सगळं काही त्यांचं अगदी सारखं होतं. आय ग्रू सो लाईक माय ब्रदर. तो म्हणतो, मी जसं जसं मोठं होत होतो तसे तसे आम्ही दोघेही मी माझ्या भावासारखाच दिसत होतो. दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम. फोक्स म्हणजे काय मुलींना? लोक. तर लोकांना असं व्हायचं की मी म्हणजे तो आणि तो म्हणजे मी, असं गोंधळात, मिस्टेकनली, ऑलवेज अगदी गोंधळात पडण्यासारखं आम्ही दिसायचो. अँड इच फॉर वन अनादर, म्हणजे मी असेल तर लोकांना वाटायचं तो आहे आणि तो असेल तर लोकांना वाटायचं मी आहे. अगदी आता पण माझ्या वर्गामध्ये दोघी बहिणी म्हणजे 10वीला होत्या, लोधा बहिणी, अगदी सेम. मला वर्षभर त्यांच्यातला फरक काही कळला नाही. मी कायम म्हणायचे तू कोण आणि तू कोण, फक्त म्हणायचे लोधा, किंवा त्यांचं नाव घेतलं की मग जी असेल ती माझ्याकडे बघायची. पण मला शेवटपर्यंत कोण कोणती आहे हे काही समजलं नाही. असो, सो इट पझल्ड ऑल अवर कीथ अँड किन. कीथ अँड किन मीन्स रिलेटिव्स. तर तो म्हणतोय की पझल्ड मीन्स कन्फ्युज्ड. अगदी आमचे नातलग सुद्धा गोंधळून जायचे की कोण कोण आहे. इट रिच्ड अ फिअरफुल पिच, म्हणजे एक ठराविक मर्यादापर्यंत ते पोहोचायचे, लिमिटपर्यंत, की अरे रे 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 आपल्याला काही कळत नाही बाबा कोण कोणतं आहे. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्वीन, येट नॉट अ सोल न्यू वेज. आमच्या दोघांपैकी एक ट्वीन जन्माला आला होता, परंतु कोणालाच माहीत नव्हतं की कोण आहे, म्हणजे आधी कोणाचा जन्म झाला आणि नंतर कोणाचा जन्म झाला, म्हणजे ट्वीन कोण आहे. दुसरा जो जन्माला आला तो ट्वीन, पण कोण आहे नेमकं हे कोणालाही समजलेलं नव्हतं. वन डे, टू मेक द मॅटर वर्स, बिफोर आवर नेम्स वेअर फिक्स्ड. बघा आता मुलींनो काय झालेलं आहे की इथे तो म्हणतो की एके दिवशी तर असं घडलं, व्हेरी बॅड मॅटर वर्स, अशी घटना घडली, मॅटर म्हणजे घटना, पण इतकी वाईट घटना घडली की बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स्ड, आमची नावं ठरवण्याच्या आधीच काय झालं, आज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स, जी नर्स होती तिने आम्हाला आंघोळ घातली. त्याच्या आधी काय झालं, वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड, तिने आम्हाला आंघोळ घातली आणि आम्ही दोघांची पण अदलाबदली झाली. म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी ठरवलं असेल ह्याचं नाव हे ठेवायचं, ह्याचं नाव हे ठेवायचं, ठीक आहे. पण ते काय झालं, नर्सने त्यांना मस्त वॉश केलं, आंघोळ घातली आणि ठेवून दिलं, झालं, दोघं जण अदलाबदली झाली. कोण कोणतं हे ओळखायला येत नसायचं. अँड दस यू सी माय फेट्स डिक्री. अरे अरे अरे. आणि तो म्हणतो अशा प्रकारे माझं जे नशीब होतं त्या नशिबाने माझा निवाडा केला. आता इथं फेट्स डिक्री कलोकेशन आपल्याला दिसतंय. अँड ऑर रॅदर नर्सेस विम्स. विम म्हणजे काय, त्या नर्सची सडन चेंज ऑफ माइंड, कदाचित तिच्याकडून काहीतरी चूक घडली, लहर आपण म्हणतो विम म्हणजे किंवा हुक्की आली, काय जे घडलं त्या नर्सकडून माहीत नाही, पण माझ्या नशिबाची अशा प्रकारे थट्टा झाली किंवा एक प्रकारचं फरमान काढलं गेलं. माय ब्रदर जॉन गॉट क्रिस्टिन्ड मी अँड आय गॉट क्रिस्टिन हिम. बघा आता, क्रिस्टिन जसं आपल्याकडे बारसं केलं जातं, बरोबर आहे की नाही, तसं ख्रिश्चन लोकांमध्ये नामकरण विधी जो असतो त्याला क्रिस्टिन्ड म्हणतात. नामकरण विधी जो असतो त्याला काय म्हणतात ख्रिश्चन लोकांमध्ये, क्रिस्टिन्ड. सो माय ब्रदर जॉन गॉट क्रिस्टिन्ड मी अँड आय गॉट क्रिस्टिन हिम. बघा आता इथे तर हायपरबोल दिसून येत आहे, अतिशयोक्ती दिसत आहे, ह्युमर दिसत आहे, विनोद दिसत आहे की अरे नाव ठेवलेलं आहे, याचं एक नाव आहे, दुसऱ्याचं एक नाव आहे, पण जेव्हा त्यांचं हे क्रिस्टनिंग होतं, क्रिस्टनिंगच्या वेळेस मात्र ह्याचं नाव त्याला, त्याचं नाव ह्याला, अशा प्रकारे ठेवलं गेलं. Now see the third stanza. This fatal likeness even dogged my footsteps and when at school. This fatal means leading to disaster or death.
म्हणजे अशा प्रकारे हे जे आमचं दिसणं होतं लाईकनेस, अक्षरशः लिडिंग टू डिझास्टर ऑर डेथ. म्हणजे अशा माझ्या प्रकारे तो पाठलागच करत गेला की माझं नशीबच असं होतं. इवन डॉक्ट म्हणजे जसं काय पाठलाग करणे. अँड कंटिन्यू टू फॉलो माय फूटस्टेप्स वेन ॲट स्कूल. आता ते शाळेतही जाऊ लागले, पण तो म्हणजे माझं नशीबच असं की तिथे सुद्धा हा माझा पाठलागच करत होता. And when I was always getting flogged, for John turned out a fool. Flogged म्हणजे beaten up, मार खाणे. की काय व्हायचं? जॉन टर्न आउट अ फुल. जॉन मस्ती करायचा, फुलिंग करणे म्हणजे मस्ती करणे, पण मारलं कोणाला जायचं? या बिचाऱ्याला. I put this question fruitlessly to everyone I knew. तो म्हणतो मी सगळ्यांना अगदी फ्रूटलेसली, काही अपेक्षा नसताना, माहिती आहे कोणी काही उत्तर देणार नाही, तरी सुद्धा जे जे मला ओळखायचे त्यांना मी म्हणायचं माझी यात काही चूक आहे का, पण मलाच मारलं जातं. What would you do if you were me to prove that you were you? तो म्हणतो मी हा प्रश्न सगळ्यांना विचारायचो की तुम्ही माझ्या जागी असता तर काय केलं असतं, कसं तुम्ही सिद्ध केलं असतं, कसं प्रूव्ह केलं असतं की मी हा मीच आहे आणि तो हा तो आहे, हे कसं तुम्ही सिद्ध केलं असतं. Our close resemblance turned the tide of my domestic life. Domestic life म्हणजे घरगुती जीवन. तर तो म्हणतो टर्न द टाईड म्हणजे इतका चेंज, अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी माझ्या जीवनात, चेंज द सिच्युएशन, परिस्थिती ती अशी काही बदलत गेली. क्लोज रेसेम्बलन्स, अगदी आमच्या जीवनामध्ये फार अशा बऱ्याचशा घटना घडल्या, घरगुती आमच्या जीवनातील अशा घटना घडल्या. फॉर समहाव माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. तो म्हणतो की असं घडलं की माझी नियोजित वधू होती, इंटेंडेड ब्राईड म्हणजे वधू, की जिच्याशी माझा विवाह होणार होता, जिचं माझं लग्न ठरलं होतं, परंतु तीच माझ्या भावाची बायको झाली. म्हणजे तिचं लग्न भावाबरोबर लावून दिलं गेलं. इन फॅक्ट year after year the same absurd mistakes went on. तो म्हणतो आणि असंच वर्षानुवर्ष ह्या अशा मूर्खपणाच्या चुका होत गेल्या. ॲब्सर्ड म्हणजे आपण तिथे मूर्ख म्हणू शकतो किंवा हास्यास्पद अशा चुका होत गेल्या. अँड वेन आय डाईड, आता शेवटी तर बघा मुलींनो, अँड वेन आय डाईड, आणि जेव्हा माझं निधन झालं, द नेबर्स केम, शेजारचे लोक आले, अँड बरीड ब्रदर जॉन अँड ब्युरिड. अरे बापरे, काय झालं? याचं निधन झालं, शेजारचे लोक आले, पण यालाच काय केलेलं आहे? अँड बरीड ब्रदर जॉन, आणि यालाच नेऊन पुरलं गेलं. म्हणजेच आपल्याला इथं फिगर ऑफ स्पीच अगदी व्यवस्थित समजतोय. हायपरबोल आहे, अतिशयोक्ती अलंकार आहे. आणि ही कविता जी आहे मुलींनो, कविता म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे हिंदीमध्ये तुम्ही तो सगळ्यात जो न देखे रवी वो देखे कवी, म्हणजे कवितेमध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्या काही खऱ्या नसतात. असं कुठे होईल का? नाही. सो इट इज ह्युमरस पोएम, हास्य विनोदी अशी ही कविता आहे. तर नक्कीच आवडली असेल. सो एन्जॉय द पोएम and please subscribe and like my channel. Thank you.